जगावे मी चिरकाल जगावे प्रभु तव नाम सुवंदित गावे प्रभु तव नाम सुवंदित गावे देवाची स्तुती असो, देवाच्या नावाला धन्यवाद असो की देवाने आपल्याला हा प्रसंग दिलेला आहे त्याचं वचन ऐकण्यासाठी आणि आशीर्वादित होण्यासाठी, देवाचं मार्गदर्शन घेण्यासाठी. पुढील वेळ आपण प्रार्थनेत घालूया. आपण प्रार्थना करू. प्रभू देवा, तुझी स्तुती असो, तुझी स्तुती असो. सर्व उपकारांबद्दल प्रिय प्रभू तुझी स्तुती असो. तो आमचा मार्गदर्शक आहे प्रिय प्रभू, तो आमचा पुरवठा करणार आहे, तो आम्हाला सुरक्षित करणारा प्रभू परमेश्वर आहे. तुझी आम्हाला पावलं पाली गरज आहे प्रिय प्रभू. म्हणून आता या संदेशाच्या द्वारे तू आमचं मार्गदर्शन कर, तू आम्हाला तुझा स्पर्श कर. येशूच्या नावाने प्रार्थना केली आहे म्हणून तू ऐक. आमेन. आजचा जो शास्त्र संदेश आहे त्याचा जो शास्त्रभाग आहे तो स्तोत्रसंहिता 90 असा आहे, परंतु ते आपण वाचणार नाही. जसं जसं आपल्याला गरज पडेल त्याप्रमाणे आपण वाचणार आहोत. आजच्या संदेशाचं जे शीर्षक आहे ते क्षणिक व सार्वकालिक. क्षणिक व सार्वकालिक. आपल्याला माहिती आहे की आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये ज्यावेळेस आपण एखादी गोष्ट खरेदी करतो त्यावेळेस हे प्रथम पाहतो की ही वस्तू किती परमनंट टिकणारी आहे आणि किंवा किती तकलादू आहे, किती नाश पावणारी आहे किंवा याची वॉरंटी किती आहे. या सर्व गोष्टी पाहूनच आपण ती गोष्ट
खरेदी करत असतो आणि हे आपल्या व्यवहारात आपण करतो. परंतु आपल्या जीवनामध्ये सुद्धा विशेषतः आध्यात्मिक जीवनामध्ये सुद्धा असल्या प्रकारे आपण तपासणी केली पाहिजे की माझ्या जीवनामध्ये कोणत्या गोष्टी क्षणिक आहे किंवा नाश पावणाऱ्या आहे किंवा तात्पुरत्या आहेत आणि कोणत्या गोष्टी टिकणाऱ्या, सार्वकालिक आणि अमर अशा आहेत, सर्व काळात टिकणाऱ्या असल्या प्रकारच्या आहेत. याचा विचार करणं फारच गरजेचं असल्या प्रकारचं आहे. या पृथ्वीतलावर आपण पाहतो की प्रत्येक गोष्ट ही नाशवंत आहे, नष्ट होणारी आहे, तात्पुरती आहे, अल्प काळासाठी आहे. परंतु काही गोष्टी अशा आहे की त्या कितीही मग मौल्यवान असो आणि मौल्यवान असल्यामुळे आपण त्या घेतो, परंतु कितीही मौल्यवान वस्तू असो किंवा गोष्टी असो त्या सर्व नाशवंत असल्या प्रकारच्या आहेत, नश्वर असल्या प्रकारच्या आहेत. पण या जगातली काही गोष्टी अशा आहे की त्या सार्वकालिक आहेत, नष्ट न होणाऱ्या आहेत, अमर्त्य असल्या प्रकारच्या आहेत. उदाहरणार्थ आत्मा, देव, देवाचं वचन, स्वर्ग, स्वर्गीय देश, सार्वकालिक जीवन, स्वर्गीय धन, प्रतिफळ, मुकुट, ह्या ज्या गोष्टी आहेत, ज्या आत्मिक गोष्टी आहेत त्या मात्र सार्वकालिक असल्या प्रकारच्या आहेत. आणि त्या असं आपण म्हणून आपल्या जीवनासंबंधाने सुद्धा विचार करायला पाहिजे की कोणती गोष्ट टिकाऊ आहे, कोणती गोष्ट सार्वकालिक आहे आणि कोणती गोष्ट क्षणिक आहे, क्षणभंगूर आहे. असा विचार करून आपण आपल्या जीवनात काही गोष्टींची निवड केली पाहिजे. आता उदाहरणार्थ पहिली गोष्ट शरीर आणि आत्मा. आता जर विचार केला तर याच्यापैकी शरीर जे आहे ते क्षणिक असल्या प्रकारचं आहे, फार अल्पकाळ टिकणार असल्या प्रकारचं आहे. परंतु आत्मा हा सार्वकालिक आहे, तो नष्ट पावत नाही, तो सर्व काळ जिवंत राहणार आहे. एक तर तो नरकात राहील, एक तर तो स्वर्गामध्ये राहील, परंतु जिवंत मात्र तो राहील, तो नष्ट होत नाही, तो अमर आहे. पण प्रश्न हा आहे या काळातला की मनुष्य ज्या नश्वर गोष्टी आहेत, ज्या तात्पुरत्या गोष्टी आहेत, असल्या प्रकारच्या गोष्टीच्या मागं लागलेला आहे आणि ज्या सार्वकालिक आहे, सर्व काळ टिकणाऱ्या असल्या प्रकारच्या आहे, ज्याची वॉरंटी पूर्ण जीवनासाठी आहे, सर्व काळसाठी आहे, त्या गोष्टींकडे मात्र मनुष्य आज दुर्लक्ष असल्या प्रकारचा करतो. माणसाचं शरीर तर या काळामध्ये इतकं माणसाला महत्त्वाचं झालेलं आहे की जणू काही माणसाचं जे शरीर आहे ती एक प्रकारची मूर्ती झालेली आहे आणि त्या मूर्तीची मूर्तीपूजा मनुष्याने सुरू केलेली आहे. परंतु मूर्तीपूजा ही देवाविरुद्ध पाप असल्या प्रकारचं आहे. देवाच्या वचनामध्ये, शास्त्रामध्ये एक वचन आहे आणि ते वचन आपल्याला हे सांगतं की माणसाने सर्व जग मिळवलं व आत्मा गमावला तर त्याला काय लाभ. समजा आपण आपलं शरीराच्या सर्व गोष्टी, आरोग्य आणि इतर सर्व भौतिक गोष्टी ह्या सर्व मिळवल्या, परंतु आत्मा तो जर गमावला तर त्या माणसाला काहीही लाभ नाही. कारण आत्मा हा सार्वकालिक असल्या प्रकारचा आहे, नष्ट न होणार असल्या प्रकारचा आहे आणि त्याचाच विचार आपण करायला पाहिजे आणि तोच मिळवण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. पुढची गोष्ट असं आहे की मनुष्य आणि देव. मनुष्य आणि देव यापैकी क्षणिक आणि अल्पकाळ टिकणारा जो आहे तो मनुष्य आहे आणि सार्वकालिक आणि सर्व काळपर्यंत राहणारा तो देव आहे. आपल्याला माहिती आहे की मनुष्य त्याच्या जीवनाला मर्यादा आहे, त्याच्या शरीराला मर्यादा आहे, त्याच्या आयुष्याला मर्यादा आहे आणि ही गोष्ट स्तोत्र 90 मध्ये सांगितलेलं आहे की मनुष्याचं जे जीवन आहे, मनुष्याचं जे शरीर आहे ते किती क्षणिक आहे आणि म्हणून त्याचं आयुष्यसुद्धा कसं क्षणिक आणि क्षणभंगूर आहे. स्तोत्र 90:3 मध्ये असं लिहिलेलं आहे की तू मनुष्याला पुन्हा मातीस मिळवतोस
आणि म्हणतोच, अहो मानवांनो, परत जा. वचन 5 मध्ये असं लिहिलेलं आहे की तू पुराप्रमाणे मानवास घेऊन जातोस, त्यांना महानिद्रा लागते, ते सकाळी गवताप्रमाणे उगवतात. वचन 6 मध्ये असं लिहिलेलं आहे, सकाळी ते तरतरून वाढते, संध्याकाळी ते कापल्यावर सुकून जाते. गवत सकाळी ते तरारून वाढते, परंतु संध्याकाळी मात्र ते सुकून जाते. वचन 10 मध्ये असं सांगितलेलं आहे की आमचं आयुष्य, माणसाच्या आयुष्याविषयी तिथं सांगितलेलं आहे. किती आहे? सर्व काळचं नाही. तिथं असं सांगितलेलं आहे 70 वर्षे शक्ती असल्यास 80 वर्षे तरी त्याचा डामडौल केवळ कष्टमय व दुःखमय आहे, कारण ते लवकर संपते आणि आम्ही निघून जातो. थोडक्यात जर सांगायचं तर माणसाचं जीवन कितीही सुंदर असो, कितीही शक्तिशाली असो आणि माणसाचा पराक्रम कितीही मोठा असो, परंतु त्याचं जे शरीर आहे ते अतिशय क्षणिक असल्या प्रकारचं आहे. एखाद्या गवतासारखं. गवत हे सकाळी तरारून वाढतं किंवा त्याच्यावरचे फुलं फुलतात, परंतु संध्याकाळ होता होता ते सुकून जातात. ते गवत सुद्धा सुकून जातं. इतकं क्षणिक असल्या प्रकारचं, नष्ट होणारं, नाहीस होणारं, तात्पुरतं असल्या प्रकारे त्या गवताचं आयुष्य आहे. आणि त्या गवताप्रमाणेच माणसाचं जीवन सुद्धा क्षणिक असल्या प्रकारचं आहे. परंतु तेच देव, मनुष्य हा क्षणिक आहे, परंतु देव मात्र सार्वकालिक असल्या प्रकारचा आहे. तो अनादी आणि अनंत आहे, सर्वकालिक आहे, अमर असल्या प्रकारचा तो देव आहे. याला कारण हे की तो देव या सृष्टीचा निर्माण करता आहे. त्यानेच या संपूर्ण सृष्टीची उत्पत्ती केलेली आहे. आणि म्हणून वचन 2 मध्ये, स्तोत्र 90च्याच वचन 2 मध्ये याविषयी लिहिलेलं आहे की पर्वत उत्पन्न झाले त्यापूर्वी व तू पृथ्वी व जग निर्माण झाले त्यापूर्वी तू युगानुयुग देव आहेस. देव कसा आहे? क्षणिक आहे, तात्पुरता आहे, 80 वर्षासाठी आहे, 70 वर्षासाठी आहे? नाही, त्याला लिमिटच नाही. तर तो कसा आहे? तर या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की तो युगानुयुग म्हणजे अनंत, अनादि अनंत असल्या प्रकारचा आहे. प्रारंभ आणि शेवट, त्याला अंतच नाही असल्या प्रकारचा तो देव आहे. मनुष्य मात्र क्षणिक आहे. आणि योहान 1:1-2 मध्ये लिहिलेलं आहे, प्रारंभी शब्द होता, शब्द देवासह होता आणि शब्द देव होता. तोच प्रारंभी देवासह होता, त्याच्याद्वारे सर्व झाले आणि झाले असे काहीच त्याच्या वाचून झाले नाही. त्याच्या ठाई जीवन होते व ते जीवन मनुष्य मात्राचा प्रकाश असल्या प्रकारचा होते. आणि या वचनावरून सुद्धा आपल्याला दिसतं की तो देव आहे. मनुष्य देव होऊ शकत नाही, कारण मनुष्य निर्माण करता नाही. ही जी सर्व सृष्टी आपल्याला दिसतं, विश्व आपल्याला दिसतं, ग्रह तारे दिसतात, मनुष्य दिसतो, याच्या आधीचा तो आहे, कारण हे सर्व त्याने निर्माण केलेलं आहे. आणि तो युगानुयुग राहणारा असल्या प्रकारे, सार्वकालिक असल्या प्रकारचा देव आहे. मनुष्य मात्र अल्पकाळ टिकणारा, राहणारा, त्याचं आयुष्य हे मर्यादित असल्या प्रकारचं आणि केव्हाही बुडबुड्याप्रमाणे क्षणात फुटणारं, संपणारं असल्या प्रकारचं त्याचं आयुष्य आहे. आणि म्हणून जर एखादा मनुष्य स्वतःला देव म्हणतो आणि दुसरे लोक त्याच्या मागं देव म्हणून जातात, त्याची पूजा करतात, त्याच्यासाठी जीवन जगतात, त्याच्यासाठी मरतात, तर हा अतिशय महान असल्या प्रकारचा मूर्खपणा आहे. कारण मनुष्य मात्र देव होऊ शकत नाही, तो सार्वकालिक होऊ शकत नाही. त्याचं शरीर हे क्षणिक, क्षणभंगूर असल्या प्रकारचं आहे. त्यानंतर आपण पाहतो की जसं आपण पाहतोय क्षणिक आणि सार्वकालिक, आणखी पुढची गोष्ट आपल्याला तुलनेने सांगता येईल की दुःख आणि आनंद किंवा सुख. दुःख जे आहे या जगातलं ते क्षणिक असल्या प्रकारचं आहे, परंतु पुढच्या आयुष्यात जे सुख मिळणार आहे, जो आनंद मिळणार आहे, तो मात्र सार्वकालिक. या स्तोत्र 90:10 मध्ये असं सांगितलेलं आहे की माणसाचं जीवन हे कष्टमय व दुःखमय असल्या प्रकारचं आहे. प्रत्येक माणसाचं जीवन हे कष्टमय आणि दुःखमय असल्या प्रकारचं आहे. आणि त्यातल्या त्यात जे विश्वासणारे आहे त्यांचं जीवन तर अधिक कष्टमय, अधिक दुःखमय आहे. कारण अनेक परीक्षांमधून त्याला जावं लागतं. सैतान
त्यांच्यावर अटॅक करत असतो आणि म्हणून आणि त्यांचा छळ होत असतो देवाच्या नावासाठी. आणि म्हणून हे जीवन अतिशय कष्टमय आणि दुःखमय असल्या प्रकारचं आहे. परंतु हे आमच्या जीवनातलं जे दुःख आहे ते क्षणिक आहे आणि पुढे येणारं गौरव, पुढे येणारं सुख आणि पुढे येणारा आनंद हे मात्र सार्वकालिक आहे. आणि म्हणून या जगातलं देवाच्या सेवेमध्ये आम्ही असताना, देवाचं कार्य करत असताना, ख्रिस्ती जीवन जगत असताना आम्हाला दुःख भोगावं लागतं. परंतु ते दुःख आम्ही सोसू शकतो. याला कारण पुढे येणारं सुख, पुढे येणारा आनंद आणि पुढे होणारं गौरव. 2 कोरिंथ 4:17 काय लिहिलेलं आहे? त्या ठिकाणी लिहिलेलं आहे, कारण आम्हावर येणारे क्षणिक व अल्प संकट आमच्यावर येतात. जोपर्यंत आपण जगामध्ये आहोत तोपर्यंत संकट आहे. पण ते संकट कसे आहे? ते क्षणिक आणि अल्प काळ टिकणारे किंवा थोडे एवढे ते आहेत ते संकट. आणि म्हणून त्यामधून जे दुःख येतं आमच्याकडे ते सुद्धा क्षणिक आहे, अल्प काळ टिकणारं आहे. परंतु पुढं काय लिहिलेलं आहे? हे संकट आम्हासाठी अत्यंत मोठ्या प्रमाणात अनंतकालिक गौरवाचा भार उत्पन्न करते. जे गौरव आम्हाला मिळणार आहे आणि त्याद्वारे जो आनंद मिळणार आहे, जे सुख मिळणार आहे, ते मात्र कसं आहे? ते क्षणिक नाही, ते मात्र सार्वकालिक असल्या प्रकारचं आहे. आणि म्हणून क्षणिक जे दुःख या जगात आहे ते आम्ही धरून बसू शकत नाही. परंतु जो अनंतकालिक जे सुख आहे, जे गौरव आहे, त्याच्या पाठीस आम्ही लागायला पाहिजे. ते जे सुख आहे, नष्ट न होणारं सुख, त्याच्या पाठीमागं आम्ही लागायला पाहिजे. पुढची गोष्ट जी क्षणिक आहे एक गोष्ट, आणि दुसरी गोष्ट सार्वकालिक आहे. क्षणिक जी गोष्ट आहे, ज्या दृश्य गोष्टी आहेत त्या क्षणिक आहे. आपल्याला माहिती आहे ही पृथ्वी आणि पृथ्वीमधली सर्व गोष्टी ह्या दृश्य आहे, डोळ्याला दिसतात, आम्ही त्याला स्पर्श करू शकतो आणि पुष्कळ त्याच सत्य आम्ही मानतो. परंतु ह्या क्षणिक आहे. एक दिवस ही पृथ्वी सुद्धा लयात जाणार आहे. या पृथ्वीवरची या जगातली प्रत्येक गोष्ट नष्ट होणार आहे. परंतु अदृश्य गोष्टी आहेत, ज्या आत्मिक गोष्टी आहेत, ज्या दैविक गोष्टी आहेत, त्या मात्र सार्वकालिक असल्या प्रकारच्या आहेत, ज्या आम्हाला दिसत नाही. आज आमचं प्रतिफळ दिसत नाही, आम्हाला देव दिसत नाही, आणि पुढे ज्या आत्मिक गोष्टी आहेत त्या आम्हाला दिसत नाही, परंतु त्या सार्वकालिक आहे. आणि ज्या दृश्य गोष्टी आहे, ज्याच्यावर आपण अवलंबून राहतो, ज्याच्यावर आम्ही विश्वास ठेवतो आणि ज्या मिळवण्यासाठी आपण सारा खटाटोप करतो, त्या मात्र नष्ट होणार आहे, या जगातच राहणार आहे. आपल्याला त्या सोडून जाव्या लागणार आहे, किती मौल्यवान असो किती असो. परंतु ज्या सार्वकालिक गोष्टी आहेत त्या मात्र जीवनभर आमच्या संगती राहणार आहे. 2 कोरिंथ 4:18 लिहिलेलं आहे, आम्ही दृश्य गोष्टींकडे नाही तर अदृश्य गोष्टींकडे लक्ष लावितो, कारण दृश्य गोष्टी ह्या क्षणिक व अदृश्य गोष्टी ह्या अनंतकालिक आहे. काय लिहिलेलं आहे? आम्ही आमची दृष्टी, आमचं लक्ष ह्या अदृश्य गोष्टींकडे लावतो, दृश्य गोष्टींकडे नाही. कारण दृश्य गोष्टी ह्या क्षणिक आहे, परंतु अदृश्य गोष्टी ह्या अनंतकालिक असल्या प्रकारच्या असं या ठिकाणी लिहिलेलं आहे. आणि देवाची जी लोक होऊन गेली, इब्रिकरास पत्र याचा 11व्या अध्यायामध्ये, ते लोक अदृश्य गोष्टीकडे आपले डोळे लावून चालणारे लोक होते आणि म्हणून ते विजयी असल्या प्रकारचं जीवन जगू शकले. ज्या गोष्टी दिसत नाही, देव दिसत नाही, प्रतिफळ दिसत नाही, स्वर्गीय देश दिसत नाही, परंतु त्याकडे पाहत ते आपलं जीवन जगले. दृश्य गोष्टी, या जगातल्या गोष्टी अनेक त्यांना मिळाल्या नाहीत, परंतु त्याकडे त्यांनी पाहिलं नाही. त्यांना माहीत होतं ह्या गोष्टी सर्व नष्ट होणार आहे आणि याच ठिकाणी या जगातच राहणार आहे. परंतु ज्या अदृश्य गोष्टी आहेत त्या नष्ट होणार नाही आणि त्या आमच्यासाठी राहणार आहे, आमच्या संगती राहणार आहे. आणि म्हणून अशा सर्व गोष्टींकडे पाहत ते आपलं जीवन जगलेले आहेत. पुढची गोष्ट, कोणती अशी गोष्ट आहे जी क्षणिक आहे आणि कोणती अशी आणखी एक गोष्ट आहे जी सार्वकालिक आहे? धन, जगातलं धन आणि स्वर्गातलं धन. जगातलं धन हे क्षणिक आहे आणि स्वर्गात सुद्धा धन आहे. स्वर्गातलं धन हे सार्वकालिक आणि नष्ट न होणारं, ज्याला जंग लागत नाही, ज्याची कोणी चोरी करू शकत नाही, असं ते
सार्वकालिक धन आहे. या जगातलं धन मौल्यवान आहे, परंतु ते या जगातच राहणार आहे आणि त्याचा सुद्धा नाश होणार आहे. ते सुद्धा क्षणिक आहे. परंतु स्वर्गातलं जे धन आहे ते सर्व काळ टिकणारं आणि सर्वात मौल्यवान असल्या प्रकारचं आहे. तेच आमच्याबरोबर राहणार आहे. आणि म्हणून काय सल्ला आहे? मत्तई शुभवर्तमान 6 अध्याय 19-20 या वचनामध्ये लिहिलेलं आहे, पृथ्वीवर आपणासाठी संपत्ती साठवू नका असं लिहिलेलं आहे. साठवणूक करू नका असा त्याचा अर्थ आहे. आपल्याला गरज आहे धनाची, पैशाची आपल्याला गरज आहे, इतर गोष्टींची पण आपल्याला गरज आहे. पण ह्या दोन गोष्टी फार याच्यामध्ये तफावत आहे. ज्या आवश्यक गोष्टी त्या मिळवणे एक गोष्ट, परंतु त्या गोष्टींची साठवणूक करणे, त्याच्यामध्येच आपलं मन बुद्धी त्याच्यामध्येच असणं म्हणजे लोभ असणं, ह्या दोन गोष्टी वेगवेगळ्या आहे. आणि या ठिकाणी सांगितलेलं आहे की साठवणूक करू नका, त्याचा लोभ धरू नका. आणि अशा रीतीने पुष्कळदा या जगामध्ये आपण पाहतो की धन पैसा हाच देव झालेला आहे, हाच देव झालेला आहे. आणि इतर गोष्टी आणि देव याचं कुठलं स्थान आपल्याला दिसत नाही माणसाच्या जीवनामध्ये. परंतु आता हे स्वर्गात धन जर मिळवायचं असेल तर धन त्यावेळेस मिळतं ज्यावेळेस आपण काम करतो, ज्यावेळेस आपण कष्ट करतो. मग ते स्वर्गीय धन मिळवण्यासाठी या पृथ्वीवर आपल्याला काम करावं लागेल, देवाची सेवा करावं लागेल. आणि त्याच वेळेस स्वर्गात आपल्याला ते नष्ट न होणारं अविनाशी जे धन आहे ते आपल्याला मिळेल. म्हणून सेवा करणं हे फार महत्त्वाची गोष्ट आहे. आणि ज्यांच्याजवळ ते स्वर्गीय धन आहे तेच खरे श्रीमंत. ज्यांच्याजवळ फक्त या जगातलं धन आहे आणि त्याची साठवणूक ते करत आहे ते अतिशय गरीब असल्या प्रकारचे आहे, अतिशय दरिद्री असल्या प्रकारचे आहे. कारण त्यांच्याकडे धनच नाही ना. या जगातलं धन आहे परंतु ते नाही असल्यासारखं नसल्यासारखं आहे. कारण या जगामध्येच ते राहणार आहे आणि वेळ आली तर ते सुद्धा तुम्हाला धोका देणार असल्या प्रकारचं आहे. असा एखादा आजार असतो की त्याच्या समोर ते धन आणि पैसा म्हणजे कचरा ठरतो. कोरोनाच्या आजारामध्ये असल्या प्रकारच्या जे जास्त लोक त्याचे बळी झाले ते श्रीमंत होते. झोपडपट्टीतले लोक त्याचे बळी झाले नाही. जे श्रीमंत लोक होते, श्रीमंत देश, तिथेच जास्त मृत्यू झाले कोरोनाचे. आणि म्हणून हे जे धन आहे हे नश्वर असल्या प्रकारचं आहे. शेवटी त्याला तुम्ही देव म्हणू शकत नाही. आवश्यक असल्या प्रकारचं एक साधन म्हणू शकतो परंतु देव म्हणू शकत नाही. आणि म्हणून आम्ही जे स्वर्गीय धन आहे ते साठवलं पाहिजे. त्यानंतर कोणती गोष्ट आहे जी क्षणिक आहे आणि दुसरी गोष्ट सार्वकालिक आहे? पापाचं सुख. पाप करतो मनुष्य, त्याच्यापासून त्याला आनंद मिळतो, सुख मिळते. परंतु हे सुख क्षणिक असल्या प्रकारचं आहे. परंतु ज्यावेळेस आम्ही देवाची सेवा करतो, देवासाठी जगतो, त्यावेळेस आम्हाला जे दुःख येतं ते दुःख क्षणिक असतं आणि त्यानंतर जे सुख मिळतं ते मात्र सार्वकालिक असतं. म्हणून आपण पाहतो देवाचे लोक अतिशय कष्ट करतात आणि अतिशय मोठा छळ त्यामधून ते जातात आणि श्रम करतात, घाम गाळतात, त्याग करतात आणि हे फार दुःख ते उचलतात, दुःख सोसतात. परंतु ते करताना त्यांच्या चेहऱ्यावर आनंद असतो. का? कारण त्यांना खरं सुख, आत्म्यामध्ये खरं सुख त्यांना मिळत असतं. कारण देव आणि त्यांचा संबंध असतो आणि त्यांना हे माहीत असतं की या दुःखातूनच जन्म होणार आहे सार्वकालिक आनंदाचा, सार्वकालिक सुखाचा. आणि म्हणून ते असल्या प्रकारे त्या सुखाकडे पाहून आनंदाने या जगातलं दुःख सोसत असतात. आपण पाहतो मोशे इब्रिकरासपत्र 11 आणि 25 या ठिकाणी असं लिहिलेलं आहे की पापाचे क्षणिक सुख भोगणे, हे मोशेविषयी लिहिलेलं आहे. पापाचे क्षणिक सुख भोगणे यापेक्षा देवाच्या लोकांबरोबर अर्थात सेवा करताना दुःख भोगणे हे त्याने पसंत केलं, हे त्याने निवडलं. निवडलं, दुःख घेतलं. कारण त्याला माहित होतं की या दुःखानंतर जो आनंद आहे, जे सुख आहे ते सार्वकालिक, कधी नष्ट न होणार आहे. हे तर क्षणिक आहे, थोड्या काळासाठी आहे. आणि म्हणून देवाच्या लोकांबरोबर जो दुःखाचा एक मार्ग तो त्याने स्वीकारला आणि देवाच्या लोकांबरोबर त्याने देवाची सेवा केलेली आहे. जर तो त्या फारोच्या मिस्रामध्ये राहिला असता
आणि देवाकडे त्याने लक्ष दिलं नसतं किंवा देवाच्या लोकांची सेवा केली नसती, देवाची सेवा केली नसती, तर त्या ठिकाणी भौतिक रीतीने जगिक रीतीने अगदीच्या ऐशो आरामात तो राहिला असता. पापाचं सुख त्याला तिथं मिळालं असतं, परंतु आत्म्याचं जे सुख आहे ते त्याला मिळालं नसतं. सार्वकालिक जे सुख आहे, देवाच्या सहवासामधलं जे सुख आहे, देवाच्या कार्यामधलं जे सुख आहे ते त्याला मिळालं नसतं. आणि म्हणून ते मिळवण्यासाठी त्याने ते पापाचं क्षणिक जे सुख आहे त्याचा त्याग केला आणि दुःखाचा स्वीकार केलेला आहे, असं आपल्याला मोशेच्या उदाहरण दिसतं. आणखी एक गोष्ट, कोणती गोष्ट एक अशी आहे की जी क्षणिक आहे, तात्पुरती आहे, आणि कोणती अशी एक गोष्ट आहे की जी सर्व काळ टिकणारी असल्या प्रकारची आहे. आपल्याला असं देखील मनुष्य जे शब्द बोलतो, मनुष्य जे ग्रंथ लिहितो, किंवा माणसाचे जे विचार आहेत, माणसाचे जे सिद्धांत आहेत, माणसाचा जो मार्ग आहे, हे सर्व शेवटी या जगात राहणाऱ्या एक क्षणिक असल्या प्रकारचे आहे. परंतु तेच देवाचे विचार, देवाचे सिद्धांत आणि देवाच्या योजना आणि देवाचं वचन हे मात्र सर्व काळ टिकणारं आणि सार्वकालिक असल्या प्रकारचं आहे. एवढं ते मौल्यवान असल्या प्रकारचं आहे. देवाच्या वचनाविषयी काय लिहिलेलं आहे? देवाच्या वचनाविषयी लिहिलेलं आहे, गवत सुकते, फूल कोमजते, पण देवाचं वचन सर्व काळ टिकते. काय टिकणार आहे? सोनं किंवा मोठमोठ्या वस्ती, मोठमोठे बिल्डिंग किंवा आणखी काही नाही. या जगातील प्रत्येक गोष्ट ही नश्वर आहे, क्षणिक आहे. हे सर्व लयात जाणार आहे. आणि टिकणार काय येतं? देवाचं वचन, देवाचं पवित्र शास्त्र. ते मात्र कोणी जाळू शकणार नाही, त्याला मात्र कोणी नष्ट करू शकणार नाही. ते सार्वकालिक असल्या प्रकारचं आहे. देवाचं वचन एवढं पॉवरफुल आहे. आणि मला असं वाटतं असल्या प्रकारे जर देवाचं वचन असेल तर या देवाच्या वचनाच्या मार्गाने माणसाला गेलं पाहिजे. त्या वचनालाच आपला जीवनाचा पाया बनवून आपल्या जीवनाची उभारणी त्याच्यावरच केली पाहिजे. त्याच्याच प्रकाशात चाललं पाहिजे. तेच अन्न सेवन केलं पाहिजे. देवाचं वचन एवढं मौल्यवान, एवढं महत्वाचं आहे, कारण ते सार्वकालिक आहे. माणसाचे शब्द हे बदलतील, ते कालबाह्य होतील, परंतु देवाचं वचन हे कालबाह्य होणार नाही. ते काना मात्र सुद्धा त्याचा बदलू शकत नाही. एवढं ते परफेक्ट आहे, पूर्ण आहे आणि सजीव आहे, कार्य करणार आहे आणि सार्वकालिक आहे. आणि म्हणून ते वचन मिळवण्यासाठी आम्ही रोज रोज प्रयत्न केला पाहिजे. त्याचं मनन केलं, त्याचं चिंतन केलं पाहिजे, त्याची साठवणूक केली पाहिजे. देवाच्या वचनाची साठवणूक, कारण ते सोनं आहे, कारण ते अन्न आहे. आणि म्हणून देवाचं वचन हे आमच्यासाठी फार मौल्यवान असलं. अशा रीतीने काही गोष्टी या जगामध्ये आपण जे जीवन जगतो, काही गोष्टी क्षणिक आहे आणि काही गोष्टी सार्वकालिक आहे. ज्या सार्वकालिक गोष्टी आहेत त्या आत्मिक गोष्टी या सार्वकालिक आहे. देव सार्वकालिक आहे. आमचा आत्मा सार्वकालिक आहे. जर त्याचं तारण झालं तर चांगल्या जीवनासाठी तो सार्वकालिक अशा प्रकारचा आहे. जे प्रतिफळ आहे सार्वकालिक, जे पुढे भावी आयुष्यात सुख मिळणार आहे ते सार्वकालिक आहे. ते अदृश्य जे जीवन आहे ते सार्वकालिक असल्या प्रकारचं आहे. आणि म्हणून त्या अदृश्य आणि सार्वकालिक नष्ट न होणाऱ्या गोष्टींचा पाठलाग आम्ही केला पाहिजे. त्या गोष्टी त्यांची साठवणूक केली पाहिजे. आपण पाहतो की ट्रेनमधून आपण जातो, तिथे आपल्याला चहा पिण्यासाठी प्लॅस्टिकचे कप्स दिले जातात आणि आपण तो चहा पितो आणि तो कप फेकून देतो, कारण तो यूज आणि थ्रो असतो. पण एखाद्याने जर ते कपच गोळा करायचा जर प्रयत्न केला तर लोक त्याला हसतील की काय क्षणिक, ज्याला कुठली किंमत नाही, ज्याला कोणतं अस्तित्व नाही, ज्याचा कोणता उपयोग नाही, असे फाटणारे आणि माती होणारे ते कप ते गोळा करतो. ते कोणी गोळा करत नाही, कारण ते नश्वर असल्या प्रकारचे आहे. प्लॅस्टिकचे यूज आणि थ्रो करण्यासाठी असल्या प्रकारचे आहे. पण तो पुष्कळदा मनुष्य ह्याच नष्ट होणाऱ्या गोष्टी गोळा करत आहे. हास्यास्पद असल्या प्रकारचा आहे, मूर्खपणाच आहे. परंतु ज्या सार्वकालिक टिकणाऱ्या गोष्टी, ज्या कधी नष्ट होत नाही, ज्याला जंग लागत नाही, ज्यांची कोणी चोरी करत नाही, तो देव आणि आमचा आत्मा, आमचं आत्मिक जीवन, आमचं प्रतिफळ, आमचं धन, आमचा स्वर्गीय देश, त्याच्याकडे पाहून आपल्याला जीवन जगायचं आहे. त्याच्या मागं लागायचं आहे. त्या गोष्टी साठवायच्या, त्या गोष्टी मिळवायच्या आहे. आम्ही काय करतो? आपण आज आपल्या स्वतःला
प्रश्न विचारूया की माझं जीवनाची शक्ती मी काय मिळवण्यासाठी घालवत आहे, कशाच्या पाठीमागं मी लागत आहे. देव करो या संदेशाच्या द्वारे पुन्हा आपल्याला जागृत करो आणि ज्या सार्वकालिक, अनंतकालिक, युगानुयुग टिकणाऱ्या अशा प्रकारच्या गोष्टी आहे, जे सार्वकालिक जीवन आहे, त्या गोष्टी मिळवण्यासाठी आपल्याला सहाय्य आणि मदत करो. देव आपणास आशीर्वाद देव. हालेलुया. आमेन.